नमस्कार मित्रांनो, वचन दिले तू मला या मालिकेच्या 19 डिसेंबरच्या भागात आपण पाहणार आहोत. ऊर्जा पद्माकडे आलेली असते आणि ती तिला काही फोटोज दाखवते. त्यावेळी आता त्यामध्ये विकीचा फोटो असतो. तर पद्मा लगेच म्हणते, ताई अगं हेच लोक आहेत ते. तर ऊर्जा लगेच म्हणते, चल पोलीस स्टेशनला. तर पद्मा म्हणते, ताई अगं खूप मोठी माणसं आहेत ती. तर ऊर्जा म्हणते, मोठं छोटं कोणीही असो, स्त्रीच्या अब्रूवर हात टाकण्याचा गुन्हा केलाय, शिक्षाही होणारच. आणि तो मुलगासुद्धा आपल्या बाजूने साक्ष द्यायला तयार आहे. कारण शौर्यने ऊर्जाला प्रॉमिस केलेलं असतं की तो साक्ष देईल. तर ऊर्जा पद्माला म्हणत असते, तुला खंबीर होऊन याचा सामना करावाच लागेल. दुसरीकडे विकी तर खूप रागात असतो आणि तो म्हणतो, ही पद्मा कशी माझी कंप्लेंट करते ते बघतोच. आणि तो त्याच्या माणसांना सांगतो, तिला शोधा. आणि पद्मा आणि ऊर्जा यांना विकी आणि त्याचे काही माणसं दिसतात. त्यामुळे त्यांच्या लक्षात येतं की त्याने आता पद्माला शोधण्यासाठी माणसं लावली आहेत. त्यामुळे यांना आता जपून राहायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, ऊर्जा पद्माला घेऊन विकीच्या विरोधात कंप्लेंट करू शकेल का? त्या अगोदरच विकी त्यांना पकडून पद्माला आणखी वेगळं काही तर धमकावेल. त्यामुळे पद्मा शांत बसेल. आणि जरी ऊर्जाने पद्माला घेऊन विकीच्या विरोधात कंप्लेंट केली तरीही शौर्य त्यांच्या बाजूने साक्ष देईल का? कारण शौर्याचे वडील आणि विकीच्या घरचे यांचे चांगले संबंध आहेत. पुढे काय होईल हे पाहायला खरंच खूप रंजक ठरणार आहे. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा.